Hello, good morning, student. Let us start lesson number 4, ratio and proportion, and the unit from this lesson, proportion. In this there are two types. First, that is direct proportion, and second is inverse proportion. आपण या प्रकरणातील हा भाग चलन किंवा प्रमाण यामध्ये डायरेक्ट म्हणजे समप्रमाण आणि इनवर्स म्हणजे त्याला आपण व्यस्त प्रमाण असं म्हणतो. समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण याचे अर्थ पाहणार आहोत, म्हणजे काय एवढंच अभ्यासणार आहोत. सो डायरेक्ट proportion, for example, if we want to buy some books from bookstore, number of books and total amount are two variables. Suppose if we buy one book, value of one book is rupees 10. If we want to buy 5 books, then value of total value or total amount of these 5 books are rupees 50. Same book, if we want number of books 10, then we have to pay rupees 100 total amount for these 10 books. And if we want to buy 20 books, then we have to pay rupees 200 for these 20 books. If we observe these two columns, number of books increases. At that time, total amount also increases. Number of book increases, total amount should be increases. And if we observe another, if number of books decreases, then the amount also decreases. So relation between these two variables, suppose this is x and this is y. The relation between these two variables x and y is, it is called, x is directly proportional to y. If we take division of this y by x or x by y, any y by x, 10 by 1 that is 10, 50 by 5 it is also 10, 100 by 10 that is also 10, and 200 by 20 it is also 10. So the division of both variables is constant. So it is called constant of proportion. So in this example, variable x and variable y, if x increases, y also increases. If x decreases, y also decreases. So the relation between these two variables is called direct proportion. बघा हे उदाहरण काय आहे बघा. आपण पुस्तकाच्या दुकानात गेलो आणि एक पुस्तक खरेदी केलं, त्याची किंमत 10 रुपये आहे. मात्र आपण काय केलं, या ठिकाणी तीच पुस्तक एकाच्या जागी 5 खरेदी केली तर आपल्याला 50 रुपये द्यावे लागतील. 5च्या जागी 10 खरेदी केली तर आपोआपच ती किंमत सुद्धा वाढणार आहे, 100 द्यावे लागतील. याच्या जागी 20 खरेदी केले तर आपोआप 200 रुपये द्यावे लागतील. म्हणजे एकाच प्रकारचं पुस्तक आपण संख्या वाढवत नेतो. मग या ठिकाणी संख्या जर आपण वाढवत नेली तर द्यावी लागणारी अमाउंट, एकूण रक्कम
ही सुद्धा वाढत जाते. संख्या वाढत गेली तर द्यावी लागणारी एकूण किंमत वाढते. आणि जर आपण संख्या कमी करत गेलो, 20 च्या ऐवजी 10 गेले तर 200 च्या ऐवजी 100 द्यावे लागते. 10 च्या ऐवजी 5 दिले तर 100 च्या ऐवजी 50 द्यावे लागतील. 5 च्या ऐवजी एकच घेतलं तर आपल्याला 10 रुपये द्यावे लागतील. म्हणजे पुस्तकांची संख्या वाढवत नेल्यास पुस्तकांची किंमत वाढते. पुस्तकांची संख्या कमी करत नेल्यास पुस्तकांची किंमत सुद्धा कमी कमी होते. म्हणजे ही जी दोन चल आहेत, या दोन चलात असा संबंध आहे की x ची किंमत वाढवल्यास y ची किंमत सुद्धा वाढते आणि x ची किंमत कमी केल्यास y ची किंमत सुद्धा कमी होते. मग चलातील अशा प्रकारचा संबंध असेल तर त्याला आपण समचलन किंवा समप्रमाण किंवा डायरेक्ट प्रपोर्शन असं म्हणतो. आणि या प्रपोर्शनचं वैशिष्ट्य काय आहे? जर या दोघांचा भागाकार केला, बघा x ला y ने भागलं तरी सुद्धा 1/10 येईल, याला सुद्धा 1/10 येईल. बघा x ला y ने भागलं 5/10, 5/50 म्हणजे 1/10, 10/100 म्हणजे सुद्धा 1/10. किंवा y ला x ने भागलं, 10 ला 1 ने भागलं 10, 50 ला 5 ने भागलं 10, 100 ला 10 ने भागलं 10, 200 ला 20 ने भागलं 10. म्हणजे या दोन चलांचा भागाकार स्थिर असतो, हे यातलं विशेष आहे. किंवा म्हणून व्याख्या तयार करताना समप्रमाणातील चल कशाला म्हणतात? ज्या चलांचा भागाकार स्थिर आहे. ज्या चलांचा भागाकार स्थिर आहे अशा चलामध्ये असणारा संबंध हा डायरेक्ट प्रपोर्शनचा असतो. If ratio of two variables is constant, then the relation between these two variables is a direct proportion. दोन चलातील गुणोत्तर स्थिर असेल तर त्या दोन चलामध्ये समचलन आहे, समप्रमाण आहे, डायरेक्ट प्रपोर्शन आहे असं आपण म्हणतो. सो दिस इज फर्स्ट टाइप. आपल्याला ज्यादा याचा अभ्यास नाही, फक्त माहिती आहे. देन सेकंड, इनवर्स प्रपोर्शन. यासाठीचं उदाहरण, सपोज सिटी ए and city B has a distance 1000 kilometer. Distance between two cities, that is 1000 kilometer. A four-wheeler arriving from A to B, and speed of this four-wheeler, suppose V, and time taken to reach at point B. A B या दोन शहरातील अंतर 1000 किलोमीटर आहे. ए या शहरातून एक वाहन बी या शहराकडे जात आहे. त्याचा असणारा वेग आपण v घेतोय, व्हेलॉसिटी, आणि टी यांचा आपण गुणोत्तर करतोय. जर समजा या वाहनाचा वेग ताशी 50 किलोमीटर असेल, एका तासाला हे वाहन जर 50 किलोमीटर जात असेल, त्याच्या अगोदर असेल 25 किलोमीटर असेल, तासाला 25 किलोमीटर जात आहे, तर हे अंतर बी पर्यंत पूर्ण करण्यासाठी त्याला किती वेळ लागेल? तर 25 चोक 100 म्हणजे 40 तास. ताशी 25 किलोमीटर वेगाने 1000 अंतर गाठण्यासाठी त्याला 40 तास वेळ लागेल. समजा त्या वाहनाचा वेग आपण 50 किलोमीटर केला तर हे अंतर ते वाहन किती वेळात पार करू शकेल? तर 50 दुणे 100 20 तासांमध्ये. समजा वाहनाचा वेग ताशी 100 किलोमीटर केला तर 10 तासामध्ये हे अंतर गाठेल. वाहनाचा वेग ताशी 200 किलोमीटर असेल तर 5 तासामध्ये हे अंतर तो पार करेल. मग आता या दोन
व्हेरिएबल चलांचा संबंध कसा आहे बघा, जेव्हा आपण वेग वाढवतोय तेव्हा लागणारा वेळ बघा, वेग आपण वाढवत नेला 25 ते 50 100 200 वेग आपण वाढवत नेला तेव्हा लागणारा वेळ बघा बरं काय झालं, कमी होत चालला. म्हणजे 40 चा 20 20 चा 10 10 चा 5 अशा पद्धतीने. म्हणजे वेग आपण वाढवला तर वेळ कमी होतो आणि वेग कमी केला तर वेळ वाढतो. हे दोन्हीतलं यातला संबंध आहे बघा, लक्षात येतंय का. वेग वाढवला, वेग आपण वाढवत नेतोय तेव्हा वेळ कमी कमी होतोय आणि वेग कमी कमी करतोय तेव्हा वेळ वाढत वाढत जातोय. आणि म्हणून v आणि t यांच्यातील रिलेशन त्याला आपण इनव्हर्स प्रोपोर्शन असं म्हणतो. याला आपण व्यस्त प्रमाण असा शब्द वापरतो. जर दोन चलामध्ये असा संबंध, एकाची किंमत वाढवल्यास दुसऱ्याची किंमत कमी होते, एकाची किंमत कमी करत गेल्यास दुसऱ्याची किंमत वाढते, अशा प्रकारचा जर संबंध असेल तर त्या संबंधाला आपण व्यस्त चलन इनव्हर्स प्रपोर्शन असा शब्द वापरणार आहोत. इनव्हर्स प्रपोर्शन. आणि इट इज रिटन लाईक दिस, v is inversely proportional to t. आणि मग या दोघांचा संबंध बघा आणखी एकदा. जर आपण या दोघांचा गुणाकार केला v into t तर या दोघांचा 25 × 100 म्हणजे 1000 असेल, याचा गुणाकार 1000 असेल, याचा गुणाकार 1000 असेल, याचा गुणाकार सुद्धा 1000 असेल. So product of these two variable is constant. In this way we get another sentence. If two variables are in inverse proportion then product of these two variables is constant and it is written as k. जर दोन चलातला संबंध व्यस्त प्रमाणाचा असेल तर त्या दोन चलांचा गुणाकार स्थिर असतो. आणि म्हणून या ठिकाणी x by y or y by x it is equal to k. दोन्ही चलांचा भागाकार स्थिर असतो, तर या ठिकाणी दोन्ही चलांचा गुणाकार स्थिर असतो. ही दोन वाक्ये यातली महत्त्वाची आहेत. आणि म्हणून यावरून आपण दोन्ही डेफिनेशन परत एकदा, इफ इन टू व्हेरिएबल्स रेशो ऑफ दीज टू व्हेरिएबल्स इज कॉन्स्टंट देन रिलेशन बिटवीन दीज टू व्हेरिएबल इज अ डायरेक्ट प्रोपोर्शन. दोन चलांचा भागाकार स्थिर असेल तर त्या चलामध्ये समप्रमाण असतं आणि दोन चलांचा गुणाकार स्थिर असेल तर त्या चलामध्ये व्यस्त चलन असते. अशा प्रकारचं हे रिलेशन आहे. आपल्याला या दोन्ही कल्पना पुस्तकात दिलेल्या आहेत, त्याचा संबंध लक्षात यावा म्हणून हे भाग घेतला आणि याच्यावर आधारित दोन गणित आहेत ती घेऊया. तुम्ही हे आहे असं लिहून काढा, शब्दरचना सुद्धा लिहा. Definition of direct proportion and inverse proportion. So the example from practice set 4.1, there is an example. 3 person, example number 4. 3 person can build a small house in 8 days. To build the same house in 6 days. To build the same house in 6 days, how many persons are required?
हाऊ मेनी पर्सन्स आर रिक्वायर्ड. उदाहरण काय आहे बघा, एक घर, छोटं घर बांधण्यासाठी 3 कामगारांना 8 दिवस लागतात. तर तेच घर 6 दिवसात बांधण्यासाठी किती कामगारांची आवश्यकता आहे? 3 पर्सन. परत एकदा त्यातली माहिती बघा. 3 पर्सन कॅन बिल्ड अ स्मॉल हाऊस इन 8 days. 3 व्यक्ती एक घर 8 दिवसात बांधतात. तर तेच घर 6 दिवसात बांधण्यासाठी किती व्यक्तींची गरज आहे? अशा प्रकारचं उदाहरण आहे. मग आता हे उदाहरण नेमकं कोणत्या टाईप मधलं आहे? डायरेक्ट मधलं आहे की इनव्हर्स प्रोपोर्शन मधलं आहे? बघा, जेवढी कामगारांची संख्या आपण वाढवू तेवढा लागणारा वेळ कमी असेल, हा यातला संबंध आहे. इफ वी इन्क्रीज नंबर ऑफ पर्सन्स, द टाइम टू कंप्लीट द होम इज डाऊन ऑर लेस. कामगारांची संख्या जर आपण वाढवली तर ते घर कमी दिवसात पूर्ण होईल. आणि कामगारांची संख्या कमी केली, समजा 3च्या जागी अजून एकच पर्सन घेतला, तर हे घर बांधायला अजून त्याला जास्त दिवस लागतील. म्हणजे रिलेशन बिटवीन नंबर ऑफ पर्सन and days to complete work, to complete home are inverse. बघा, अर्थ समजला का? कामगार जितके जास्त असतील तितक्या लवकर घर पूर्ण होईल. आणि कामगारांची संख्या जर कमी असेल तर लागणारे दिवस जास्त असतील. म्हणजे यातलं रिलेशन इनव्हर्स आहे. अँड देअरफॉर गिवन P is equal to 3 at that time, days is equal to 8, and therefore K is equal to P into D. K, relation between P and D, is inverse proportion, and therefore K is equal to product of these two. So 3 into 8, it is 24. K is equal to, and therefore put the same K into P into D. Number of persons we have to calculate. Number of days is 6 and K is 24, and therefore P is equal to 24 by 6, and therefore P is equal to 4. This is the answer. बघा, एक घर बांधायला 3 माणसं असताना 8 दिवस लागतात. तर तेच घर 6 दिवसात बांधायचं आहे, म्हणजे कमी दिवसात बांधायचं आहे. म्हणजे तिथे कामगारांची संख्या वाढवावी लागेल. ती किती वाढवावी लागेल? 1 ने वाढवावी लागेल, म्हणजेच ती संख्या 4 येऊ शकेल. तर अशा प्रकारचं हे उदाहरण या इनव्हर्स प्रोपोर्शनचं आहे. P is equal to 3, D is equal to 8, and product of these two, because of inverse relation, product of these two is constant. It is 24. So K is 24. We have to calculate P, and days are given 6. So put D. Simplifying this, we get number of person, that is 4. So in this type we solve the examples corresponding to proportions. तर या प्रकारची ही उदाहरणं आहेत. व्हिडिओ मोठा होतोय, आपण या ठिकाणी थांबतोय. उरलेली उदाहरणं उद्याच्या तासाला अभ्यासूयात. धन्यवाद.